जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर वी. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा. संत मीराबाई यांच्या जीवनावरील कथेचे अभिवाचन. भाग क्रमांक 20. मीरा मेडत्याला आली. तिला काकांनी स्वतंत्र महाल दिला. चंदा निकिता तिच्या सेवेत रुजू करून घेतले. होतेच ते. सांगितलं, हिला काही कमी पडू देऊ नका. खरं तर तिला काही कमी पडत नव्हतंच, कारण काही कमी आहे याचा तिला कधी विचार सुचलाच नाही. एका कृष्णाच्या विचारा वाचून तिला काही सुचत नव्हतं. तिला कंटाळा नव्हता. ती दिवसभर उद्योगात असे, पण सारी कामं ती कृष्णासाठी करत असे. घरातल्या स्वामिनीला थोडी का कामं असतात, तशीच तिला होती. स्वामी उठले की त्यांच्या मुखप्रक्षालनाची, स्नानाची तयारी करायची. नंतर त्यांचे कपडे त्यांना द्यायचे, त्यांच्यासाठी सकाळचे दूध द्यायचे, फुलं आणायची, त्यांचे हार करायचे, पूजा करायची, भोजनाची तयारी करायची. काय आवडतं काय नाही हे पाहायचं. त्यांच्या शेजारी दुपारी बसायचं, त्यांचं बोलणं ऐकायचं किंवा त्यांना नृत्य गायनानं रिझवायचं. त्यांच्या भक्तांची विचारपूस करायची, शेजारती करायची, सायंकाळी दूध द्यायचं, आरती करायची, पाय चेपायचे, झोप लागेपर्यंत वारा घालायचा. तेव्हा कुठं घरची स्वामिनी आडवी होईल. मीरा ही सारी कामं दिवसभर करीत राही. तिचे सारे व्यवहार कृष्णासाठीच होते. तिनं आपले अखिल आचार कृष्णाला अर्पण केले होते. कृष्णा वाचून इतर काही करायचं म्हटलं की तिला काहीच कसंच होई. साऱ्याच कर्मात ती कृष्णाला मिसळत असे. एक दिवस ती आपल्या कृष्णाच्या मूर्तीसमोर बसली. म्हणाली, कृष्णा मनमोहना, तुझी ही मूर्ती मी घेऊन बसते आहे. इतके दिवस, इतकी वर्ष तू भेटावा म्हणून. तुला काय वाटतं, या भावल्याला मी कृष्ण म्हणते? या लाकडी भावल्याशी मी बोलत बसते? मला काही कळत नाही. मी मूर्ती पाहत नाही, मूर्तीतून तुला पाहते. मला वाटतं तू डोळ्यांसमोर हवास म्हणून ही मूर्ती ठेवली आहे, इतकंच. हे बघ कान्हा, द्रौपदीनं हाक मारली. तू तर त्यावेळी द्वारकेत होतास, पण तुला हाक ऐकू गेली. तू क्षणात धावून गेलास ना? मग माझी हाक तुला ऐकू का येत नाही? ऐकू येत नसेल असं मी कसं म्हणू? मी हाका मारीत आहे, तळमळते आहे. आता तू माझ्यासमोर हवास. या एवढ्याशा मूर्तीला घेऊन मी काय करू? त्यात काय समाधान? असं म्हणून तिनं पाठ मांडला. कान्हा कान्हा, तिनं आर्ततेनं हाक मारली आणि तिच्या कानावर बासरीचे स्वर आले. ते स्वर ऐकताच ती बेभान झाली. ती आनंदानं नाचू लागली, गाऊ लागली. कृष्ण कन्हैया ऐकली बासरी. कृष्ण कन्हैया ऐकली बासरी. जाहले बावरी कळली माधुरी. कोसळती स्वरसरी चिंब भिजले पुरी. नखशिखांत ये शिरशिरी. नाचते ही काया कृष्ण कन्हैया. ती नाचत होती, गात होती. गाता हे बासरीचे स्वर येतात तरी कुठून म्हणत ती शोधू लागली. मनमोहना गोपवेशधारी, मनमोहना गोपवेशधारी. धुंडिते मी कावरी बावरी. परी दिसेन मूर्ती सावरी. अगं बाई, चाहूल ये तरी. असती इथेच कुठे हरी. शोधिते घरभर अंगण ओसरी. परी खट्याळ लपले माझ्याच अंतरी. पुलकित होऊनी लागले नाचाया. कृष्ण कन्हैया. ती नाचत राहिली. आता तिला दिसलं की त्या पाटावर कुणीतरी येऊन बसलं आहे. विरळ आकृती आहे, पण ओळखू येते आहे. निळसर ढग जसा. खात्रीनं माझा कान्हा इथं येऊन बसला आहे. डोक्यावरचा मुकुट, ते मोरपीस, गळ्यातल्या मोत्यांच्या माळा, कमरेचा जोळा, पितांबर, सार अस्पष्ट असलं तरी ओळखण्या इतकं स्पष्ट आहेच. कान्हा आलास? इतक्या दिवसांनी माझी आठवण होती होय तुला. तू आलास, मला किती आनंद झाला म्हणून सांगू. असं म्हणून मीरा नाचू लागली. ती नाचतच राहिली. शेवटी चंदानं तिला धरलं, थांबवलं. बळे अंथरुणावर तिला आडवं टाकलं. तरी तिची पावलं थरथरत राहिली. ती हसतच राहिली. एकटी, दुपारची वेळ. तसं महालात कोणी नव्हतं. मीराच होती. एकटी असल्यानं तिनं नुसतं दार लोटून घेतलं आणि ती कपडे बदलू लागली. मीरा ओली चिंब भिजली होती. तिचे केस मोकळे होते, ते निथळत होते. मुख धुतल्याप्रमाणे गोरं पान दिसत होतं. दुपारची वेळ, उन्हाची.
त्यामुळे त्या ओल्या वस्त्रानंही ती सुखावत होती. ती सावकाश रीतीनं एकदा घागऱ्याची आणि एकदा चोळीची गाठ सोडू पाहत होती, पण ओलेपणामुळे दोन्ही गाठी पक्क्या बसल्या होत्या. दार लोटलेलंच होतं. चंदा आत आली. मीरा कपडे बदलताना पाहून किंचित थांबली. मीरेनं निसंकोचपणानं म्हटलं, "ये चंदा, ही निगोडी गाठ सुटतच नाही बघ." चंदानं दाराला कडी घातली आणि ती पुढं झाली. तिनंही खूप प्रयत्न चालवला. नखांनी जमेना तेव्हा तिनं सरळ दातांनी ती गाठ उकळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा जमलं. चंदा मैत्रीणच, तेव्हा दोघीही निसंकोचपणानं बोलत होत्या आणि मीरा कपडे बदलत होती. "मीरा, आता यावेळी स्नान केलंस? आणि इथं या महालात कसं केलंस? स्नानघर तर पलीकडे आहे. या मेडत्याच्या आंघोळीचं पाणी किती मिळतं ग? बादलीभर नाही तर पातेलंभर. बुटकुल्यानं अंगावर पाणी घ्यावं लागतं. अंग भिजतानाच मुश्किल. अंगावरचे आहे कपडे कसेबसे कोरडेच राहतात. अगं, तू स्नान केलंस असं दिसतंय. एखाद्या नदीत बुडी मारून आली आहेस असं वाटतंय." "नदीवरच गेले होते अगं, यमुनेवर." "यमुनेवर? इथून?" "इथून म्हणजे आपल्या गोकुळातच ग. तो होता ना चावट. अगं, दुपारी मी पडले होते. उन्हात तलखी होत होती. ओढणीच्या पदरानंच वारा घेत होते. जमिनीवरच लोळत होते. हा आला आणि म्हणाला, 'उन्हानं जीव कसा कासावीस होतो आहे. चल यमुनेवर, घाटावर बसू, गार वाटेल.' मी कपडे घ्यायला लागले तर म्हणाला, 'छे, कपडे काय करायचे? आपण या पाण्यात काही उतरायचं नाही.' मी तशीच गेले. आम्ही यमुनेवर गेलो. मला दूर नेलं. कोणी जवळपास नव्हतं. मग मोठ्या गंभीरपणानं म्हणाला, 'चुकलंच बरं का, तू कपडे आणायला हवे होतेस. अंघोळी केली असतीस तर तुला बरं वाटलं असतं. मग असं करतेस का? हे कपडे ठेव कोरडे. इथं वाळूत काढून ठेव. अंघोळ करून ये, मग नेस.' मी डोळे वटारले. तेव्हा नुसता मिश्किलपणाने हसला. थोड्या वेळानं म्हणाला, 'पाय पाण्यात सोड, गार पाण्यानं बरं वाटेल.' मी पाण्यात उतरले. घागरा उचलून घेतला. घोट्या इतक्याच पाण्यात होते. कान्हा गेला थोडा पुढं चालत. गुडघ्या इतक्या पाण्यात. मला म्हणाला, 'ये की इथपर्यंत, पाण्याला काही ओढ नाही.' मी हळूहळू पुढे सरकू लागले. माझा हात धरण्यासाठी त्यानं त्याचा हात पुढं केला. मी एका हातानं घागरात सांभाळत माझा एक हात पुढं केला तर खटाळ्यानं तो इतका जोरात ओढला की मी सपशेळ पाण्यातच पडले. ओरडले तशी त्यानं दोन्ही हात धरून मला उभं केलं आणि पुन्हा समोरून जोरानं मागं ढकलून दिलं. मी पार बुडले, घाबरले, धडपडत उठले. पाहते तो कान्हा केव्हाच पळून गेला होता. मला दुसरे कपडे नव्हतेच. तशी चोलीताना आले. करता काय? असा याचा खट्याळपणा. ओली चिंब आले. मेली ओली गाठ भलतीच पक्की बसते. सुटे ना ग, तेवढ्यात तू आलीस बघ. चंदा तिचं बोलणं ऐकतच राहिली. तिच्या मनात आलं, हा काय प्रकार आहे? कळत नाही. आत्तापर्यंत मी समजत होते की हिला कृष्णाचं वेड आहे म्हणून कृष्णाची स्वप्न पडतात. स्वप्न पडणं स्वाभाविक आहे. हिला जागेपणेही कृष्ण इथे वावरतो आहे असं वाटतं. ही जर तेच अखंड चिंतन करीत असते तर तसा भास तिला व्हायचाच असं मला वाटत होतं. पण आज पाहते आहे हे काही औरच आहे. हिला कृष्ण भेटला, त्यानं नदीवर नेलं, पाण्यात बुचकळून काढलं. ही सारी घटना भावजीवनातली खरी नव्हे. पण हिचे ओले कपडे मी प्रत्यक्ष पाहते आहे. हिचे ओले कपडे तर असं सिद्ध करतात की ही जे सांगत होती ते सारं खरंच आहे. श्रीकृष्णाचं दर्शन स्वप्नात असलं तरी साधू संत म्हणतात तसा हा साक्षात्कार तर नव्हे. म्हणजे देव खरोखरच भेटत असेल का? निदान हिला तरी. मीरेला कृष्ण खरोखरच भेटत असला पाहिजे. अहो, ती ओली चिंब झाली होती. म्हणाली, कृष्णानं यमुनेत ढकलून दिलं असं चंदा गीताला म्हणाली. तिला रावलं नाही. गीतानं हे सहजच मीरेच्या भावाला सांगितलं. भाऊ काकांजवळ बोलला. दोघांनाही आश्चर्य वाटलं. मीरेबद्दल आदर वाटलं एकदा तिची ही भावावस्था प्रत्यक्ष पाहावी. एकदा असंही मनात आलं, जर देव हिच्याशी बोलत असेल तर आपण आपल्या काही संसारातल्या अडचणी तिला विचारूया. ती देवाला विचारून काही सांगू शकेल. असा विचार करून दोघेही मीरेकडे आले. चंदा तिथंच बसली होती. गीताही होता. मीरा बसली होती. काकांना पाहताच ती उठून उभी राहिली. तिनं घुंगट घेतला. दोघांच्याही पाया पडली. काकांनी म्हटलं, मीरा,
आज तुझं भजन ऐकायचं आहे, गाणार? मीरा चटकन उठली. तिने एकतारी घेतली. सुरेख भजन म्हटलं. सारा महाल स्वरसुगंधानं भरून गेला. तिनं आपली एकतारी खाली ठेवली. काकांना काहीतरी विचारायचं होतं. त्यांनी म्हटलं, मीरा, तू काही सांगू शकशील का? मी काय सांगू? माझं भविष्य? तुझ्या या भावाचं भविष्य? काही सांग की. तुझ्याची कृष्ण बोलतो ना, म्हणूनच विचारतो. मीरा थोडा वेळ काहीच बोलली नाही. ती चंदाशी निकिताशी इतरच काहीतरी बोलत राहिली. तिनं चंदाला असंही म्हटलं, चंदा, अगं आपली ही वडील मंडळी आपणाकडे आली आहेत. त्यांना काही देशील की नाही? छानचं सरबत तरी कर. चंदा उठली. तिनं सरबत केलं. काकांपुढं आणि भावापुढं पेले ठेवले. ते घोट घोट पित असतानाच मीरा वेगळंच काही बोलू लागली. एकदा काय झालं, आमच्या गोकुळात कंसानं पाठवलं केशीला. केशी होता दैत्य. त्याच्याबरोबर होतं सैन्य. केशीनं सैन्याचा तळ दिला गोकुळाच्या बाहेरच. गोकुळातले सारे लोक घाबरले. केशीनं निरोप पाठवला, हात बांधून शरण या, नाहीतर साऱ्यांची कत्तल करीन, सारं गोकुळ पेटवून देईन. कृष्ण म्हणत होता, घाबरू नका. पण एवढासा कृष्ण, तो काय करू शकेल असं पुष्कळांना वाटलं. हा एवढा दैत्य, त्याचं एवढं मोठं सैन्य, कृष्ण झाला तरी काय करू शकेल? छे, आपण आपला प्राण वाचवला पाहिजे. कितीतरी लोक रात्री उठले. त्यांनी दारांना कड्या लावल्या आणि प्राण वाचवण्यासाठी काही गाठोडी डोक्यावर आणि कडेवर घेऊन अंधारातूनच चालू लागले. भ्यालेच होते. केशीच्या सैन्य तळापासून कुठंतरी दूर लपून बसायचं असं त्यांनी ठरवलं होतं. अंधार गुडूप होता. रात्रभर चालत होते. पहाटे पहाटे थांबले. त्यांनी बुचकी उतरली. घोंगड्या पसरून ते आडवे झाले. सकाळी उठून पाहतात तो काय, केशीच्या सैन्याच्या ऐन मध्यभागी सारे. आता कुठं पळणार होते? केशीनं काही दयामाया दाखवली नाही. साऱ्यांना लुटलं. साऱ्यांनाच कंठस्नान घातलं. कृष्णानं काही त्यांना वाचवलं नाही. बाई ग, ते सारं आठवलं की अजून अंगावर काटा येतो. बिरमदेव काही बोलले नाहीत. त्यांच्या मनात आलं, आपण काही विचारलं होतं, पण हिनं उत्तर दिलंच नाही. तिसरं काहीतरी सांगत बसली. केशीनं कृष्णाला ठार केलं. ती कुठल्या युगातली कुठलीही गोष्ट आता सांगत बसली. जयमलही ऐकत बसला होता. दिदीला कसं थांबवायचं म्हणून ऐकत बसला. साऱ्या दृष्टीनं ही सारी बडबडच. ती मुकाट्यानं त्यानं ऐकली. नंतर म्हणाला, पण दिदी, आम्ही आपलं भविष्य विचारलं होतं, तू दुसरंच काहीतरी बोलत बसलीस. मीरा काही बोलली नाही, नुसतीच हसली. तो महाल पाहिल्यावर चंदाला काही वेगळीच आठवण झाली. तिनं पाहिलं, महालाच्या एका बाजूनं ती पायवाट जात आहे. आता त्या वाटेवर मुळीच वर्दळ नाही. तीच ती पायवाट. ती पलीकडे दूर दिसते ती विहीर. आपण दुपारच्या वेळी कळशी घेऊन पाण्याकडे जात होतो. कुणी नसायचं. तिला खुदकन हसू आलं. गीता तिथंच भेटला. म्हणाला होता, तहान लागली आहे. मग आपल्या खूप भेटी झाल्या. त्या विहिरीवर जाऊया का? आठवणीची मेहंदी वाटायला मेहंदी वाटणारीचेच हात आपोआप रंगतात. काही आठवणी अशाच रंगवतात. तिला त्या विहिरीवर जावंसं वाटलं. यावेळी कोणी नसेल. चटकन तिनं कळशी उचलली. ती बाहेर पडली. पायवाटेला लागली. तसेच तिला हाक आली, चंदा. तिनं वळून पाहिलं. अरे गीता. ती हसली. येता आपल्या विहिरीवर? यावेळी? हीच वेळ चांगली आहे. किंचित हसून तिनं म्हटलं, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हे कशाला? गीताने तिच्या बगलेतलं बोचकं पाहून म्हटलं, फार उकडतं आहे. अंघोळ करणार आहे. तिनं म्हटलं, तुम्ही करणार स्नान? गीतानं नाही म्हटलं. त्यानं तलवार घेतली. विहिरीवर ही कशाला? वा, ही कुठंही हवीच. चंदाबरोबर असताना तर हवीच हवी. असं म्हणून गीताही तिच्याबरोबर चालू लागला. ते विहिरीवर आले. पायऱ्या उतरू लागले. खालच्या पायरीवर बसले. गप्पा रंगू लागल्या. साऱ्या जुन्या आठवणींना चकाकी आली. नकळत चंदानं मीरेकडची ती घटना सांगितली. अहो, मीरेनं सांगितलं, आत्तापर्यंत मी समजत होते की हिला कृष्ण भेटतो, ती आपली तिची कल्पना. सारखं तेच चिंतन असलं की तसं स्वप्न पडणार. तशीच ती स्वप्न सांगत होती. कृष्णानं तिला यमुनेवर नेलं आणि म्हणतो कसा, नदीत अंघोळ कर, कपडे ठेव कोरडे,
नंतर कृष्णानं तिला पाण्यात ढकललं आणि ती पाण्यात आडवी पडलेली ओली चिंब झाली. विशेष असं की हे सारं घडलं स्वप्नात, पण तिची कापडं मात्र खरीच भिजली होती. गीता म्हणाला, त्या कृष्णानं गोपीला भिजवलं होय. आलं लक्षात. गीतानं घागर उचलली, भरली. चंदा इकडे तिकडे धावू लागली. गीतानं तिचा हात पकडला आणि वेडी वाकडी होत असताना तिच्या डोक्यावर घागर रीती केली. हे काय हो, तिनं लटकच म्हटलं. कृष्णानं गोपीला भिजवलं होतं. आता इथं नदी नाही, मग दुसरं काय करणार? मीरेला कृष्णानं भिजवलं ना, मग आमची मीरा कोरडी कशी राहील? चला. चंदा लाजली. तिचे ओले चिंब कपडे अंगाला चिटकले होते. ती कपडे बदलू लागली. डोक्यातून तिने कोरडा घागरा घातला आणि ओला सोडला. नंतर तिने गीताकडे पाठ फिरवली आणि चोळीची गाठ सोडली. गीताने ते पाहिलं आणि तिला मागूनच मिठी मारली. चंदा हलली नाही, तशीच थांबली. तिच्या अंगावर तरारून काटा आला. तिनं मान वळवून गीताकडे पाहिलं. तिनं स्मित केलं, जणू तिला ते अपेक्षितच होतं. तिनं वळून मागं पाहताच गीतानं तिच्या गालावर ओठ टेकले. गीतानं तिचा खांदा पकडून तिचं तोंड आपल्याकडे वळवलं आणि म्हणाला, भिजलीस? थंडी वाजत असेल, थोडी ऊब आणतो. असं म्हणून त्यानं तिला पुन्हा आपल्या बाहुपाशात लपेटून घेतलं. एवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आला. चंदा, कुणीतरी शत्रू. गीतानं तलवार उचलली. चंदा घाईघाईनं कपडे नेसली. दोघंही धावत वरती आले. मेढत्यावर हल्ला आला होता. कुणाच ठाऊक. चंदा पळ, महालात जा. चंदा पळत सुटली. वीरांची हातघाईच सुरू झाली होती. चंदा त्यांना चुकवीत महालाकडे धावली. गीताला मात्र शत्रूनं घेरलं होतं. धन्यवाद.